नवी मुंबई मनपा आयुक्तांनी एपीएमसी बाजारात केलेल्या पाहणी दौऱ्यादरम्यान घाणीचं साम्राज्य पसरलं होतं. मात्र स्वच्छतेमुळे एपीएमसी प्रशासनाला गुन्हा दाखल करण्याची ताकीद देऊनही प्रशासन ढिम्म असल्याचं पाहायला मिळालं. बाजार समितीच्या आवारातील कचरा उचलण्यासाठी करोडो रुपये खर्चून कचरा उचलला जात नसल्याचं दिसून आलं. त्यामुळे मनपा आयुक्तांच्या आदेशाला केराची टोपली दिल्याचं पाहायला मिळतंय. ठाणे आणि मुलुंड दरम्यान नव्या उपनगरीय रेल्वे स्थानकांच्या उभारणीला केंद्र सरकारकडून तत्वतः मान्यता देण्यात आली आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून याबाबत माहिती दिली आहे. या स्थानकामुळे प्रवाशांचा प्रवास अधिक सुलभ आणि सुरक्षित सुखकर होणार आहे. मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना अंतर्गत मुंबईतील ज्येष्ठ नागरिकांना बिहारमधील बोधगया इथं मोफत प्रवासाची संधी उपलब्ध झाली आहे. सरकार प्रतिप्रवासी 30,000 रुपयांचा खर्च उचलणार आहे. ही यात्रा 3 ते 9 जून या कालावधीमध्ये आयोजित करण्यात आली आहे. भारतीय जनगणनेच्या इतिहासामध्ये प्रथमच राबवण्यात येत असलेल्या स्वगणनेला राज्यातून थंड प्रतिसाद मिळतोय. आतापर्यंत केवळ 4,71,000 जणांनीच ऑनलाईन माहिती भरून स्वगणना पूर्ण केली आहे. अष्टविनायक विकास आराखड्याअंतर्गत तसंच पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या जतन, संवर्धन आणि दुरुस्ती कामांच्या पार्श्वभूमीवर मयुरेश्वर मंदिर, चिंतामणी मंदिर आणि सिद्धिविनायक मंदिर ही मंदिरं दिनांक 10 मे ते 9 जून या कालावधीमध्ये भाविकांच्या दर्शनासाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. राज्यभरात तब्बल 60 वाहतूक उद्यानं उभारण्याचा प्रस्ताव परिवहन विभागानं तयार केलाय. धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावाने राज्यात 60 वाहतूक उद्यानं उभारण्यात येणार आहेत. प्रत्येक उद्यान सुमारे 1 एकर क्षेत्रावर उभारण्यात येणार असून त्यासाठी 1 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. एअर इंडियाने मोठ्या प्रमाणावर खर्च कपातीचे संकेत दिले. त्यामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या वेतन कपातीपासून ते उड्डाणांमध्ये 20% अधिक कपात अशा पर्यायांवर कंपनी विचार करते. विमान फेऱ्यांमध्ये जर कपात झाली तर त्याचा थेट परिणाम हा विमान तिकिटाच्या दरांवर होणार आहे. इयत्ता 10वीचा निकाल जाहीर होता. शिक्षण संचालनालयानं 11वी प्रवेशाचं वेळापत्रक जाहीर केलं. त्यानुसार 11वी प्रवेशाच्या अर्जाचा दुसरा भाग 11 मे पासून विद्यार्थ्यांना भरता येणार आहे. तर प्रवेशाची तात्पुरती गुणवत्ता यादी 15 मे रोजी तर पहिली गुणवत्ता यादी 26 मे रोजी जाहीर होणार आहे. कोकण रेल्वे मार्गावरील रेल्वे गाड्या प्रचंड विलंबाने धावत असल्यानं प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतोय. मुंबई, गोवा आणि कर्नाटक दरम्यान धावणाऱ्या नियमित गाड्यांच्या विलंबामुळे प्रवाशांचे नियोजन पूर्णपणे कोलमडलंय. अनेक रेल्वे गाड्या 2 ते 16 तास विलंबाने धावत आहेत. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला असतानाच दुसरीकडे शालेय पातळीवर मराठी भाषेविषयी वाढती अनास्था असल्याचं चित्र शुक्रवारी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं जाहीर केलेल्या 10वीच्या निकालामध्ये दिसलं. 10वीत मराठी विषयामध्ये एकूण 94,000 विद्यार्थी नापास झाले. मुंबईमध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्षानं आंदोलन केलं. विकास लवांडे यांच्यावर शाई फेक केल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आलं. आंदोलकांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. जे रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांची विशेष टीम सक्रिय झाली आहे. पायधुनी परिसरातील डोकाडी या कुटुंबातील 4 जणांच्या मृत्यूमागील नेमकं कारण काय याचा उलगडा करण्यासाठी ही टीम सक्रिय झाली आहे. ही टीम घटनेमागील अचूक कारण शोधणार आहे. मुंबईमध्ये सध्या डिझेलच्या पुरवठ्यामध्ये 5 ते 10% कपात केली असून त्याचा परिणाम शहरातील काही पेट्रोल पंपांवरील उपलब्धतेवर दिसून येतोय. विशेषतः मालवाहतूक आणि व्यावसायिक वाहन चालकांना डिझेलसाठी प्रतीक्षा करावी लागत असल्याचे चित्र आहे. मात्र पेट्रोलचा पुरवठा स्थिर असल्यानं सामान्य वाहनधारकांना दिलासा मिळाला आहे. गेल्या 2 दिवसांपासून मुंबईमध्ये उष्ण आणि दमट वातावरण आहे. यामुळे नागरिकांना उन्हाचे झटके सहन करावे लागत आहेत. तसंच गेल्या काही दिवसांपासून आर्द्रतेच्या प्रमाणातही वाढ झाल्यानं घामाच्या धारांचा सामना नागरिकांना करावा लागतोय. दरम्यान मुंबईसह पालघर आणि ठाणे जिल्ह्यामध्ये शनिवारी आणि रविवारी उष्ण आणि दमट वातावरण असण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. राज्यात उष्माघाताचे रुग्ण 229च्या वर गेलेत. राज्यामध्ये वाढत्या तापमानाचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होतोय. त्यामुळे 1 मार्च आणि 7 मे या कालावधीमध्ये राज्यात एकूण 229 उष्माघाताच्या रुग्णांची नोंद झाली आहे. यामध्ये दोघांचा मृत्यू उष्माघाताने झाल्याची आरोग्य विभागानं माहिती दिली आहे. मुंबईतील दादरमध्ये फारुख अहमद लिखित मुसलमानों का सियासी अजेंडा या महत्वपूर्ण पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलंय. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते या पुस्तकाचं उत्साहामध्ये प्रकाशन पार पडलं. झी24 तासच्या प्रतिनिधी मनश्री पाठक यांचा यंदाच्या देवश्री नारद पत्रकार पुरस्कारानं सन्मान करण्यात आलाय. विश्वसंवाद केंद्र मुंबईकडून मनश्री पाठक यांचा सन्मान करण्यात आलाय.
मुंबईतील नॅशनल स्टॉक एक्सचेंज इथं सन्मान सोहळा पार पडला. पनवेलमध्ये सोसाट्याचा वारा सुटलेला आहे. वाऱ्यामुळे पनवेल शहर आणि सायन पनवेल महामार्गावर वाऱ्यामुळे बॅनर देखील उडाल्याचं पाहायला मिळालं. उल्हासनगरात एका दुकानामध्ये अज्ञात चोरट्यानं प्रवेश करून गल्ल्यातील रोकड लंपास केली आहे. अज्ञात इसम दुकानामध्ये शिरला आणि संधी साधत गल्ल्यामध्ये ठेवलेले 7,200 रुपये घेऊन पसार झाला. ही संपूर्ण चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. नवी मुंबई येथील कारच्या काचा फोडून मोबाईल चोरी करणाऱ्या चोरट्याला पोलिसांनी अटक केली. या प्रकरणी आरोपीने 12 गुन्हे उघडकीला केले असून तब्बल 6,65,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यामध्ये 15 लॅपटॉप, 1 मोबाईल आणि 1 आयपॅडचा समावेश आहे. राज्यात चोरीच्या गुन्ह्यांची चिंताजनक पातळी गाठलेली आहे. देशामध्ये सर्वाधिक मालमत्ता चोरीला जाणारं राज्य म्हणून महाराष्ट्र पुन्हा एकदा अव्वल ठरलेलं आहे. 2024 या वर्षामध्ये देशभरात चोरी, घरफोडी, सोनसाखळी चोरी, वाहन चोरीसह विविध गुन्ह्यांमध्ये चोरी झालेल्या मालमत्तांमध्ये राज्यातून सर्वाधिक 1,098 कोटींची मालमत्ता चोरीला गेली आहे. समाज माध्यमांवरील बदनामी रोखण्याकरिता पोलीस महासंचालकांची समिती नेमली आहे. कायद्याने आळा घालण्याकरिता चाचपणी करण्यात येणार आहे. समाज माध्यमांवरील बदनामीचा महिलांना विशेष त्रास सहन करावा लागतोय. अंधेरी पश्चिममधील लालू वैजल साळमध्ये महिलेवर चाकू हल्ला झाला. हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळी कार घेऊन फरार झालेला आहे. दरम्यान सीसीटीव्हीच्या आधारे आरोपीचा शोध सुरू आहे. रेल्वेने दिल्ली, यूपी, बिहारकडे प्रवास करताना सावधगिरी बाळगणारे महाराष्ट्रातील प्रवासी स्वतःच आपल्या राज्यामध्ये सर्वाधिक सुरक्षित असल्याचं वास्तव समोर आलंय. देशभरात नोंदवलेल्या गुन्ह्यांपैकी सर्वाधिक गुन्हे महाराष्ट्रात नोंदवण्यात आले. महाराष्ट्रात रेल्वे प्रवासादरम्यान सर्वाधिक मालमत्ता चोरी झालेली आहे. जबरी चोरी आणि दरोड्याचे 20,000 गुन्ह्यांची नोंद झाली आहे. कनेक्टिंग लिंकवर सेल्फी काढण्याचा मोह प्रवाशांना आवरेना. त्यामुळे बोगद्यामध्ये आणि पुलावर धोकादायक पद्धतीनं गाड्या उभ्या करून प्रवासी फोटो रील्स काढतायत. आठवड्याभरात महामार्ग पोलिसांनी तब्बल 204 वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई केली आहे. वाहन चालकांकडून तब्बल 1 लाख रुपयांपेक्षा अधिकचा दंड वसूल करण्यात आला. विकास लवांडे यांच्यावर शाईफेक करणाऱ्या संग्राम भंडारे आणि अक्षय कांचन यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे. संग्राम भंडारे आणि अक्षय कांचन यांच्यासह 10 ते 12 जणांवर लोणी काळभोर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला. विकास लवांडे यांच्यावर झालेल्या शाईफेक प्रकरणावर अमोल मिटकर यांनी नाराजी व्यक्त केली. हे वारकरी संप्रदायाची परंपरा नाही. यासह विकास लवांडे यांची भूमिका योग्य आहे. हिंमत असेल तर विचारांनी सामना करा असं अंबादास दानवे म्हणाले.